नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छता अपनाओ बीमारी भगाओ या अभियानाचा 1 जुलै रोजी शुभारंभ होत असताना पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सारसोळे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 92 व 121 येथे विशेष कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांशी संवाद साधला। कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन संपूर्ण महिनाभर अभियानाअंतर्गत नियोजित केलेल्या उपक्रमांमध्ये व्यापक नागरिक सहभागावर भर देण्यात येत असून त्यामध्ये प्राधान्याने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्या स्वच्छतेचे महत्त्व व त्या माध्यमातून आरोग्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे। यावेळी आयुक्त महोदयांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 92 व 121 सारसोळे तसेच विद्याभवन हायस्कूल नेरूळ या शाळांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांना सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याविषयी महत्त्वाची माहिती असलेली माहिती पत्रके प्रदान करण्यात आली। सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान अंतर्गत शाळेप्रमाणेच रुग्णालय, उद्यान या ठिकाणी आज विविध उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात आले। यापुढे जुलै महिन्यात अभियान कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवण्यात येत असून त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात येत आहे। निश्चितपणे आज जर आपण बघितलं असेल तर सफाई अपनाओ बीमारी भगाओ हे जे अभियान आहे हे आपल्याला एक महिनाभर आपण 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत आपण चालवणार आहोत। त्याचा शुभारंभ आज आपण इथे ही शाळा क्रमांक 92 आहे, त्याच्यामध्ये इतरही शाळेचे विद्यार्थी, आपल्याकडे विद्याभवनचे विद्यार्थीसुद्धा इथे आहेत आणि मुद्दामहून आज हा जो कार्यक्रमाचा शुभारंभ आपण शाळेच्या विद्यार्थ्यांपासून केला, कारण एवढे विद्यार्थ्यांपासून आज जर बघितलं तर 3000 विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत आणि 3000 कुटुंबापर्यंत आपण थेट पोहोचू शकतो। ह्याच्यामुळेच आम्ही ह्या विद्यार्थ्यांवर बरोबर हा कार्यक्रम करायचं ठरवलं। या कार्यक्रमामध्ये जर आज आपण बघितलं असेल तर स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिक, आपल्याला वैयक्तिक स्वच्छता, आपल्या परिसर स्वच्छता आणि त्याच्याबरोबर प्लास्टिकचा वापर आणि आपल्याला वसुंधरेचं रक्षणासाठी वृक्षारोपण हे जे महत्त्वाचे घटक आहेत याच्यावर सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांना उद्बोधन केलेलं आहे आणि त्यांना आपण सेन्सिटायझेशन जो आपण म्हणतो, खरं त्या विद्यार्थ्यांबरोबर जर आपण हे पोचू शकलो आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकलो तर निश्चितपणे आपण जे स्वप्न पाहतोय की पूर्ण प्लास्टिक बंदी, चांगली संपूर्ण स्वच्छता आणि वसुंधरेचं रक्षण हे निश्चितपणे